गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात? सर्वांचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आता आपण परत ब्लॉगिंग चालू केले आहे. आता इथून पुढे आपण कंटिन्यू ब्लॉगिंग करणार आहोत. आपण पहिले काही दिवस बंद ठेवली होती, तर ब्लॉग कंटिन्यू करा. आवडल्यास एक लाईक जरूर करा. हा माझा मोठा मुलगा. हाय कर, हाय कर, हाय म्हणा. हाय गाईस, कशा आहात? नीट नीट तसं उभं राहा, नीट. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा माझा छोटा मुलगा. हाय कर, हाय कर, हाय म्हण. हाय हाय गाईज, कशा आहात? तर आपण आता आपल्या किचनमध्ये आलो आहोत आणि हे आपलं किचन. स्वयंपाक झाला? हो राणी मॅडम, स्वयंपाक झाला का? भाजी केली. काय भाजी? भाजी दाखवून घालून आम्हाला काय केली. वाव, मटकी भाकरी बनवायच्यात अजून मित्रांनो. आणि हे आमच्या राणी मॅडम म्हणजे बायको आमच्या. जर हाय करा. तर आपण मित्रांनो आता चाललेलो आहोत कामावरती आणि आपल्याला सकाळी घरातूनच एक ऑर्डर भेटलेली आहे. तर चाललोच आपण ती पिकअप करण्यासाठी. अर्जंटमध्ये घरातूनच मिळाल्यामुळे आपण फास्टमध्ये लवकरच निघालो आहोत. तर आपल्याला जायचे आहे इकडं. आता लेपला जायचे. पाहूया त्यांचं सामान काय आहे. आपल्याला घेऊन ते पोहोचायचं आहे. कुठं बेबेवाडीला पोहोचायचं आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला आता सामान भेटलेलं आहे सकाळचं. मित्रांनो, आताच पहिली ट्रिप आपली कंप्लीट झालेली आहे. हे बा असं सामान होतं, त्याच्यामध्ये डेकोरेशनचं एक छोटंसं सामान आहे, जास्त नव्हतं. आपल्यासोबत तो मित्र पण आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पहिली ट्रिप कंप्लीट केली. हे आपलं फेअर आहे 799. आणि हे दादा होते आपल्यासोबत. दादा, कसं वाटलं आपल्याला? कैसा लगा आपको? अच्छा है. सर्विस अच्छा आहे ना? मित्रांनो, या जेवायला सकाळचं जेवण करतोय. आपल्याला बघा चिवडा दिला आहे, भाकरी, भाजी आणि हे आहे गोडी शेव. बघा बायकोचं किती प्रेम आहे, चांगलं खायला देते. हॅलो, आता आपल्याला दुसरी ऑर्डर भेटलेली आहे मित्रांनो. पाहू शकता, तुम्हाला दाखवतो. 733 रुपये फेअर आहे. अशी ऑर्डर आहे आपल्याला भेटलेली आहे. तर चला, त्यांना फोन झाला आहे आपला. काहीतरी टू व्हीलर आहे असं बोलल्यात ते आपल्याला. तर ती गाडीत लोड करून घेऊन जायची आपल्याला. तर चला ठीक आहे मित्रांनो, ही आपली सेकंड जी ट्रिप होती त्याच्यात आपण ही गाडी लोड करून आणलेली आहे ओलाची. आता एक घोळ असं झाला आहे, आपण इथं सर्व्हिस सेंटरला पोहोचलो आहे ओलाच्या. तुम्हाला दाखवतो. आणि इथं आल्यानंतर असं समजतं आहे की इथलं सर्व्हिस सेंटर बंद झालं आहे. पाहू शकता हे साऱ्या गाड्या इथं पडलेल्या आहे. इथलं सर्व्हिस सेंटर बंद झालं आहे असं समजलं आहे मला. आणि हे सांगू राहिले की तुम्हाला इथून दुसरीकडे जावे लागेल. तिकडे नवीन ठिकाणी तुमचं सर्व्हिस सेंटर चालू आहे. तर आता मित्रांनो, काय करायचं काय, कस्टमर येऊ राहिला पाठीमागनं. तो आल्यानंतर पाहूयात आता पुढे घेऊन जायचं आहे का इथं सोडायचं ते. पण इथे एक तो सिक्युरिटी बसलेला आहे, ते म्हणतं इथलं बंद झालेलं आहे, 1 महिना झाला. तर आता आपल्याला पुढे जावेच लागेल. तर चला बघूयात काय होते ते. ब्लॉग कंटिन्यू करा. तर आजचा ब्लॉग मित्रांनो आपण आता इथे एंड करूयात. तर मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि एक लाईक जरूर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पाहत राहा. बाय.